नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बातमीपत्र। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूर शहर पोलिसांच्या वतीनं नशामुक्तीचा संदेश देणारी टायगर रन मॅरेथॉन येत्या 25 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे। ड्रग्ज विरोधात जनजागृती करणे आणि नागरिकांना आरोग्यदायी जीवनशैलीकडे प्रवृत्त करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे। ही मॅरेथॉन नागपूर शहर पोलीस मुख्यालयातून सुरू होणार असून 21, 10, 5 आणि 3 किलोमीटर अशा विविध गटात स्पर्धा होणार आहेत। स्पर्धेसाठी एकूण 8,38,000 रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत। नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ड्रग्जपासून दूर जीवनाकडे हा संदेश अधिक बळकट करावा असे आवाहन नागपूर शहर पोलिसांनी केले आहे। भारत न्यूझीलंड सामन्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक आणि पार्किंग व्यवस्थेची माहिती प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे। 21 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या या सामन्यासाठी वाहतूक मार्ग, पर्यायी रस्ते आणि पार्किंग व्यवस्था यांची सविस्तर योजना तयार करण्यात आली आहे। या संदर्भातील माहितीपूर्ण व्हिडिओ सर्व मीडिया चॅनल्सवर प्रसारित करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। यामुळे प्रेक्षकांना वेळेत योग्य माहिती मिळेल आणि सामना पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। नागपुरात आयोजित कॅलिबर दारुगोळा सुविधा बांधकाम कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण क्षेत्रातील भारताची ताकद अधोरेखित केली आहे। भारत आता संरक्षण साहित्याचा फक्त आयातदार नसून निर्यातदार बनला असून देशाचा डिफेन्स इकोसिस्टम पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने मजबूत झाल्याचे त्यांनी सांगितले। ऑपरेशन सिंदूरमध्ये सोलर ग्रुपने तयार केलेल्या नागास्त्र ड्रोनचा यशस्वी वापर झाल्याचे राजनाथ सिंह यांनी नमूद केले आहे। शाहरुख खानचा कमबॅक नेहमीच दमदार राहिला आहे। पठाण, जवान आणि डंकी या सलग 3 सुपरहिट चित्रपटांनंतर शाहरुख आता आपल्या बहुप्रतीक्षित चित्रपट किंगमुळे पुन्हा एकदा चर्चेत आहे। शाहरुखच्या वाढदिवशी रिलीज करण्यात आलेला टायटल रिव्हील व्हिडिओ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता। आता दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी सोशल मीडियावर किंगच्या रिलीज डेटबाबत संकेत दिले असून चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे। किंग हा एक गँगस्टर ड्रामा असून दीपिका पादुकोण शाहरुखच्या भूमिकेत दिसणार आहे। आजच्या बातमीपत्रामध्ये एवढंच। देश, जग आणि तुमच्या शहराच्या ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी नागपूर समय बघत रहा। लवकरच आपण पुन्हा एका नवीन बुलेटिनसह भेटू। तोपर्यंत बघत रहा नागपूर समय। धन्यवाद।